मुश्रीफांनी सगळा अहवाल दिला। 5 वर्षाचा पूर्ण कारभार त्यांनी सांगितला। विरोधकांनी शांतपणे तो ऐकून घेतला, याचा अर्थ त्यांना मानला। दुसरा, 47 प्रश्न सभासदांनी टाकले होते, त्याची सविस्तर उत्तरं एमडीने 1 तासभर या ठिकाणी दिली। विषय असा आहे की जी त्यांनी उत्तर प्रश्न टाकले होते त्याची उत्तर दिली होती आणि मग चेअरमननी स्पष्टपणे सांगितलं तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत, त्यामुळं कुठली उत्तरं अनुचित आहेत असं नाही। राजकारण इथं होता कामा नये यासाठी हा प्रश्नाची उत्तरं देऊन सभा व्यवस्थित त्या ठिकाणी पार पडल्या। साहेब, ही सभा महायुतीची होती का गोकुळची होती? म्हणजे राजकारण मला वाटतं आता या चर्चेत जाण्यापेक्षा 5 लाख शेतकऱ्यांची निगडीत हा गोकुळ दूध संघ। आम्ही ज्यावेळी सत्तेत आलो त्यावेळी 2 रुपये किमान देतो असं म्हटलं होतं, ते 13 रुपयावर या ठिकाणी आम्ही दूध दर वाढतो। ज्या अनेक योजना चेअरमनने 1 तासाच्या भाषणामध्ये सांगितल्या आहेत ह्या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये झालेल्या आहेत। मग सोलरचा प्लांट असू दे, पशुखाद्याचा विषय असू दे किंवा गाई म्हशीला दूध दरवाढ देण्याचा विषय असू दे, हे सगळे उपक्रम गेल्या 5 वर्षात एकत्रितपणे आम्ही जे सत्तेत आहोत आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महाडिक विरोधामध्ये अख्खं गोकुळ अशी परिस्थिती दिसते का? महाडिक विरोधामध्ये अख्खं गोकुळ मला वाटतं मागच्या 5 वर्षापूर्वी या कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी दूध उत्पादकांनी जे स्वतःचं घर भरतात त्यांच्या विरोधात या ठिकाणी मॅन्डेट दिला होता आणि आम्हाला तिथं सत्तेत बसवलं। 5 वर्षामध्ये आम्ही सर्वांना विश्वासात घेऊन चांगला कारभार तर केलाच, परंतु दूध उत्पादकाला न्याय देण्याचं काम आम्ही केलं। पण पहिली संचालक पदाची त्यामुळे अध्यक्ष ज्या पद्धतीने त्यांनी सभा चालवली समाधानी अत्यंत संयमाने त्यांनी सभा चालवली। विरोधकांशी आधी चर्चा काल परवा त्यांनी केली, त्यांचे सगळे प्रश्न समजून घेतले। त्या प्रश्नाचे तुम्ही जर 49 प्रश्न बघितले तर त्यातले विरोधकांचे प्रश्न जवळजवळ 25 आहेत, त्या सगळ्याची उत्तरं एमडीने दिली।